एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. खूप महत्त्वाचं असेल तर कॉल करा, नाहीतर SMS पाठवा. आजचा व्हिडिओ जो आहे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई संचलित श्री शुद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव जिल्हा बीड, शुद्धेश्वर महाविद्यालय जिल्हा बीड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आहे आणि खूप प्रसिद्ध महाविद्यालय आहे, अनुदानित महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कायम अनुदानित, विना अनुदानित आणि विना अनुदानित असे वेगवेगळे पोस्ट निघालेले आहेत. ही जाहिरात आहे. जाहिरात तुम्ही पाहिली असेल तर या जाहिरातीचं विश्लेषण आपण सरळ सोप्या भाषेमध्ये खाली करून घेणार आहात. मित्रांनो, ज्ञान की रोशनी साहित्य के तुमचे मनापासून स्वागत करतो. प्राध्यापक होण्याचे ध्येय उराशी बाळगून चालणाऱ्या सेट नेटची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रासाठी मराठवाड्यातून एक उत्तम संधी आलेली आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सिद्धेश्वर महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2026-27 करता अधिव्याख्यात्याच्या जागा भरायच्या आहेत. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित अशा तिन्ही विभागातील जागा आहेत. अनुदानित जागा असल्यामुळे तुम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे उत्तम मानधन मिळेल. चला तर मग सविस्तर माहिती घेऊया. माझे मित्र तिथं व्हाईस प्रिन्सिपल आहेत. मित्रांनो, तुम्ही तिथं जाणार असाल तर मला 100% कॉल करा. तुम्हाला तिथे कुठल्याही समस्याचं निराकरण तिथे केलं जाईल. कुठलीही समस्या असेल, इंटरव्ह्यूला जातेस कुठं काही परेशानी होत असेल, तुम्हाला कॉलेज भेटत नसेल, काही अडचणी असतील तर तुम्हाला तिथे 100% मदत केली जाईल. मुलाखतीची तारीख आणि वेळ ठिकाण सर्वात आधी आपण बघूया की मुलाखतीला कधी आणि कुठे जायचं आहे. मित्रांनो, 17 जून, आज 17 जून आणि 18 जून आहे. त्यामुळे आजच्या कागदपत्राची फाईल, आताच तुमच्या कागदपत्राची फाईल तुमच्याकडे तयार करून ठेवा, तुमच्याकडे भरून ठेवा. भरपूर वेळ आहे. मुलाखतीची तारीख पहिल्यांदा आपण पाहूया. गुरुवार 25 जून 2026. मुलाखतीची वेळ 10:30. ठिकाण सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव जिल्हा बीड. मुलाखतीला जाताना काय सोबत ठेवायला पाहिजे? तुम्हाला तुमच्या सविस्तर अर्ज, तुमची सर्व मूळ कागदपत्रे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यांच्या झेरॉक्स प्रतीचा संच सोबत स्वयंखर्चाने उपस्थित राहायचे आहे. मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप घेऊन येत आहे MPSC जाहिरात क्रमांक 114, 115 गट अ आणि ब करिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र तथा कम्प्युटर सायन्स संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे. सेट नेट साठी सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 कोर्सचे वैशिष्ट्य काय आहेत? सर्व PDF नोट्स दिले जातील. सर्व घटकांचे नव्याने लेक्चर घेतले जातील. सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर असतील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज असतील. एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न असतात. 10 म्हणजे 1000 प्रश्नापासून तुम्ही अवगत होत आहात. हिंदी असेल तर 11 इकाई आणि 11 युनिट, 11 युनिट पासून तुम्ही 1100 प्रश्नापासून अवगत होत आहात. प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. मित्रांनो, फीस आहे मात्र 3000 रुपये. कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. तर अधिक माहितीसाठी हा माझा संपर्क नंबर आहे. सखोल अभ्यास, परिणामाची हमी, यशाची खात्री. अनुदानित विभाग कला आणि साहित्यामध्ये किती जागा आहेत हे पाहूया. आपण सर्वात महत्वाचं म्हणजे अनुदानित विभागातील जागा पाहूया. आपल्या एक्झाम साहित्य दीप परिवारातील विद्यार्थ्यांसाठी येथे खूप चांगली संधी आहे. हिंदी, आपल्या आवडत्या हिंदी साहित्यासाठी येथे 2 जागा आहेत. जे विद्यार्थी हिंदीतून सेट नेट आहेत त्यांची या अनुदानित जागेसाठी नक्की उपस्थिती राहील अपेक्षा करतो. इंग्रजीसाठी सर्वात म्हणजे 4 जागा आहेत. याचा अर्थ की इथं परमनंट साठी 1 पोस्ट बसू शकते, हे लक्षात ठेवा. 3 जागेसाठी 1 पोस्ट बसते, याचा अर्थ की इंग्रजीसाठी 1 पोस्ट बसू शकते. मराठी 2 जागा, संस्कृत 2 जागा. समाजशास्त्र विभागातील अनुदानित जागा खालीलप्रमाणे आहेत. समाजशास्त्र 3 जागा, 1 जागा बसते फुल टाइमची. राज्यशास्त्र 1 जागा, समाजशास्त्र 3 जागा, राज्यशास्त्र 1 जागा, अर्थशास्त्र 1 जागा, लोकप्रशासन 1 जागा. अनुदानित विभाग विज्ञान आणि वाणिज्य. आता पाहूया सायन्स कॉमर्स साठी रसायनशास्त्र 2 जागा, वनस्पतीशास्त्र बॉटनी 2 जागा, केमिस्ट्री 2 जागा, प्राणीशास्त्र 2 जागा, मॅथमॅटिक्स 2 जागा, भौतिकशास्त्र फिजिक्स 1 जागा, वाणिज्य 3 जागा. याचा अर्थ की वाणिज्याची 1 पोस्ट बसते फुल टाइमची. तर पाहूया, जवळपास सर्वच प्रमुख विषयासाठी या अनुदानित जागा भरल्या जाणार आहेत. विनाअनुदानित कायम अनुदानित जागा पाहूया. मित्रांनो, विनाअनुदानित 2 जागा आहेत. संगणकशास्त्र कायम अनुदानित यासाठी नाट्यशास्त्र 1 जागा, संगीत 1 जागा, फुले आंबेडकर विचारधारा 1 जागा तथा संस्कृत 1 जागा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जाहिरातीमध्ये स्पष्ट खालीलप्रमाणे केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता वेतन महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या नियमा व अटीनुसार अधीन राहून केली जाईल. म्हणजेच तुम्हाला संबंधित विषयात 55% गुण, PG आवश्यक आहे. त्यासोबतच सेट नेट PhD उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
तर मित्रांनो, ही होती बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीची सविस्तर माहिती. 25 जूनला मुलाखत आहे, त्यामुळे आजच तुमची तयारी सुरू करा. माझ्याकडून सर्व पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मराठवाड्यात जॉब शोधणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सेट नेट सखोल अभ्यास व अशाच अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. हे लक्षात ठेवा, हा माझा नंबर आहे, इथं पण तुम्ही कॉल करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. धन्यवाद. ज्ञान की रोशनी, सफलता के संग, एग्जाम साहित्य दीप. खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा.